नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय महाराष्ट्र बोर्डचे 12th स्टँडर्डला IMP असणारे जे क्वेश्चन जे फिक्स येऊ शकतात ते क्वेश्चन आपण बघतोय. बाळांनो, आज बघणार आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा थेरम आणि त्याच्या बेस असे क्वेश्चन आणि एवढं फिक्स बाळांनो 101% याचा तर क्वेश्चन येणार असेल. तर जे पॉसिबल IMP क्वेश्चन असेल ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि प्रत्येक क्वेश्चन स्वतः 2 वेळा सॉल्व्ह करून बघा. हा थेरम तुम्हाला खूपदा येत असतो, तुम्हाला या थेरम माहिती असेल. इंटिग्रेशन ऑफ UVDX काय ते मित्रांनो, U इंटिग्रेशन ऑफ VDX मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण U इंटिग्रेशन ऑफ VDX कंप्लीट विथ कोण DX. तर थेरमचा प्रूफ बघूया. थेरमचा प्रूफची स्टेप नंबर 1 सांगतोय, याला पकडायचं W, लेट इंटिग्रेशन ऑफ VDX इक्वल टू कोण W. याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे कॉमन सेन्स होता, जर घेतला डेरिव्हेटिव्ह तर हे निघून जाणार. ओके, इक्वल टू कोण dW अपॉन dx. याला नंबर 1 द्या. त्यानंतर इथे लिहायचं कन्सिडर, काय लिहायचं बाळांनो, कन्सिडर dx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u आणि कोण घ्यायचा w. कारण आपण याचा विषय संपवला येतो. तुम्हाला माहिती आहे प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह असतो. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. करेक्ट. त्यानंतर u असाच ठेवा. इथे कोण चेक करा, dw अपॉन dx, जो म्हणजे आपल्याकडे कोण होता बाळांनो v, तो ठेवला v प्लस w असाच du अपॉन dx. हा होता आपला कोण डेरिव्हेटिव्ह ऑफ u इनटू कोण w. एवढी स्टेप कळाली. त्यानंतर घ्यायचं काय, इंटिग्रेशन. इथे लिहायचं बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, जर मी याचं घेतलं असतं इंटिग्रेशन तर हा डेरिव्हेटिव्ह झाला असता कॅन्सल. उरलं कोण असतं मग uw इक्वल टू इंटिग्रेशन घेणार आपण याचं, जो कोण होता आपल्याकडे बाळांनो uv प्लस w du अपॉन dx विथ रिस्पेक्ट टू कोण dx. करेक्ट. त्यानंतर हे इंटिग्रेशन दोघांना करायचं सेपरेट. इंटिग्रेशन ऑफ uv dx प्लस इंटिग्रेशन ऑफ dw du अपॉन dx विथ रिस्पेक्ट टू कोण dx. करेक्ट. याला हात लावूच नका सध्या पुरतं, याची फक्त जागा बदलून घ्या. याला इकडे लिहून काढा बाळांनो आणि त्याला लिहून काढा तिकडे. हा आला तुमचा पार्ट. करेक्ट. या साईडला कोण होतं बाळांनो, या साईडला होता uw. आणि फायनल स्टेप मध्ये 2 गोष्टी राहतील. w ची व्हॅल्यू परत ठेवून द्यायची. हे w म्हणजे कोण होता बाळांनो, w होता कोण इंटिग्रेशन ऑफ VDX, तो ठेवूया u असा. इंटिग्रेशन ऑफ VDX इक्वल टू व्हॉट UVDX प्लस इथे आलो du अपॉन dx असा. इथे कोण आहे w, आणि w म्हणजे कोण होता आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ VDX. ऍग्रीड ऑल ऑफ यू. आणि शेवटच्या स्टेप मध्ये फक्त हा पूर्ण पार्ट इथे प्लस होता, त्याला घेऊन या इकडे, तो का होईल मायनस. मग राहिलं कोण तिकडे इंटिग्रेशन ऑफ UVDX इक्वल टू व्हॉट u इंटिग्रेशन ऑफ VDX मायनस 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 du अपॉन dx. हा आला इकडे ना बाळांनो, हा आला इकडे, तो होईल मायनस. तो लिहूया, हा आला तुमचा VDX कंप्लीट विथ कोण बाळांनो dx. हार्डली 4 स्टेप्स आहे ज्या नीट समजल्या की तुम्हाला थेरम सहज लिहिता येतो. आय होप सर्वांना थेरम समजला असेल. आणि यातले यात बोर्डवाले ते क्वेश्चन खूप आवडत आहे, पण त्यापूर्वी एक गोष्ट महत्त्वाची असते. याच्यामध्ये u आणि v ची व्हॅल्यू सिलेक्ट करण्याचा एक फंड आहे, ज्याला म्हणतो आपण लायट रूल. काही वाचा लियाट रूल, लायट रूल काही वाचा. CBSE मध्ये त्याला इलायट असं म्हणतो आपण. असो, हा लायट रूल म्हणून काय बघा, याच्यामध्ये जो फंक्शन पहिला येणार आहे, जो म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन येईल, इनव्हर्स फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे काय रे, लॉगॅरिथमिक म्हणजे काय बाळांनो, लॉगच्या गँगचे माणसं. इनव्हर्स म्हणजे काय, लाईक साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स गँगचे माणसं. अल्जेब्रिक म्हणजे काय, x t x स्क्वेअर वाले माणसं. t म्हणजे कोण, ट्रिग्नोमेट्री म्हणजे कोण बाळांनो, साइन x cos x आले की हे असतात याच्या गँगचे माणसं. आणि e म्हणजे कोण, एक्सपोनेन्शियल लाईक e रेज टू x, a रेज टू x, हे असतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. करेक्ट का. तर सिक्वेन्सली जो पहिला येईल तो आपला u पकडायचा आणि उरलेला आपण v पकडणार. क्वेश्चन बघूया बाळांनो. काय क्वेश्चन बघा, फर्स्ट आपण चला, हा एक क्वेश्चन तुमच्या बुक मध्ये आहे. आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करतात समजून घ्या. सगळ्यात पहिली स्टेप, त्याला आपण पकडलं i x स्क्वेअर आणि कोण बाळांनो log x dx.
आता चेक करा, आपला जो रूल होता तो रूल कोण लायट रूल. या लायट मध्ये कोण कोण आहे? LIATE. एल म्हणजे कोण? लोगॅरिथमिक. याच्यामध्ये लॉग आहे का? हो. म्हणजे हा आला आपला u, तर हा होणार कोण? आपला v. करेक्ट का? इंटिग्रेशन ऑफ UVdx काय होतं फॉर्म्युला? u इंटिग्रेशन ऑफ vdx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ vdx कंप्लीट विथ कोण? dx. हा आपला u आणि हा आपला कोण? v. व्हॅल्यू ठेवून देऊया. I इक्वल टू कोण येते वाचा? u. u म्हणजे कोण बेटा? u म्हणजे कोण सोन्यानो? log x. इंटिग्रेशन ऑफ v. v म्हणजे कोण बेटानो? v म्हणजे कोण होता? x स्क्वेअर dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u. u कोण आपल्याकडे? log x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण? log x. इंटिग्रेशन ऑफ v x स्क्वेअर dx कंप्लीट विथ कोण? dx. करेक्ट बाळांनो, log x असाच ठेवला. बोला इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर. तुम्हाला माहिती असेल इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n काय होतं बाळांनो? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. म्हणजे एक ऍड करा, त्याला खाली लिहून काढा. चला इथं कोण आहे? 2 2 प्लस 1 3. हा आला x क्यूब अपॉन 3. करेक्ट मायनस इथे आलो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 अपॉन x. करेक्ट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर काय बाळांनो? x क्यूब अपॉन 3 आणि हा आला तुमचा कोण? dx. बरं हा x यातल्या एका सोबत कट होऊन जाईल. या साईडला कोण राहिलं बाळांनो? या साईडला राहिलं कोण? x क्यूब log x अपॉन 3 मायनस यातून बाळांनो मी हा 3 काढून घेतला बाहेर, तो आला आपला कोण? 1/3. मग राहिलं कोण रे सोन्यानो? एक एक x कट झाला की नाही? म्हणजे राहिलं कोण बाळांनो? x स्क्वेअर आणि कोण? dx. मग r इक्वल टू x क्यूब असतात log x अपॉन 3 असतात मायनस 1/3 असतात. बोमला इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर काय होणार बेटा? x क्यूब अपॉन 3 प्लस c. आणि फायनली बेटा तुमचा आन्सर काय बनतो? x क्यूब log x अपॉन 3 मायनस 3 इंटू 3 9 1/3 x क्यूब प्लस c. अत्यंत सोपा प्रश्न असतो. यातल्या यात महाराष्ट्र बोर्डाने एक क्वेश्चन खूप जास्त आवडतो. कोणता माहिती का बाळांनो? इंटिग्रेशन ऑफ log x dx किती. आता यात काय होतं समजून घ्या. यात हा एकटाच आहे, त्याच्या सोबत कोणीच नाही. मग याला जर आपण असं लिहिलं बाळांनो, जिसके साथ कोई नहीं होता उसके साथ अकेलापन में बे 1 होता है. हा आला 1 dx. आता बघा ना आपला रूल काय होता? LIATE. L म्हणजे कोण? लॉगच्या गँगचे माणसं. आहे का रे? आहे का लॉग? आहे. हा आपला u, हा आपला कोण होणार? v होणार. मग बाळांनो हे बोला काय होईल? काय होईल आपला u. रूल माहिती पाहिजे ना बाळांनो, हा आपला रूल. चला बोला u कोण आहे? log x इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ कोण? 1 dx कंप्लीट विथ कोण? dx. मग सोन्यानो log x असाच ठेवला. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज व्हॉट? x मायनस सॉरी इंटिग्रेशन ऑफ 1 इज x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 अपॉन x इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 x हा आला आपला dx. x कॅन्सल. मग बेटांनो राहिलं कोण? x log ऑफ x मायनस उरला कोण? फक्त 1 dx. आणि फायनली बेटा तुमचा आन्सर काय होणार? x log ऑफ x मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 x प्लस c. I इक्वल टू व्हॉट? x काढा कॉमन, उरलं कोण रे बापू? log x मायनस 1 प्लस c. हा होता आपला 1 मार्क्सचा क्वेश्चन, जो जनरली काय होतं? थेरम प्लस हा क्वेश्चन विचारला जातो. आय होप सर्वांना हा क्वेश्चन चांगला समजला असेल आणि थेरम समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाळगू याच्या बेस 3 आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन जे असतात ते बघणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.